की हे वय खरं तर तारुण्याचं आहे, हे प्रेम करण्याचं वय असं आपण म्हणतो. पण मी आवर्जून सांगतो, मी महाराष्ट्रभर फिरताना एका तरुणाला सहज एक प्रश्न विचारला, या वयात तू काय करतो? तो म्हणाला, मी आता मैत्रिणी गोळा करतोय. मी त्याला विचारलं, तुला मैत्रिणी आहे का? तो म्हटला आहे. मी त्याला म्हटलं, मैत्रीण काय संवाद साधते, काय प्रश्न विचारते? तेव्हा त्या तरुण मुलाने सांगितलं, मैत्रीण मला म्हणते की माझ्यासाठी काय करशील. मग मी त्याला विचारलं, तू काय म्हणालास? तो म्हणाला, मी असं म्हटलो की तुझ्यासाठी मी जीव देईन. मला फार विशेष वाटलं. हाच प्रश्न एका मारवाडी तरुणाला, जो कपड्याच्या दुकानात त्याचं दुकान सांभाळत होता, त्याला मी भेटल्यावर सहज विचारलं की तू या वयात मित्र मैत्रिणी जमा केलेत का? तुला मैत्रिणी आहेत का? तो म्हटला, हो आहे ना. मी त्याला विचारलं, मैत्रिणीशी संवाद साधतो का? तो म्हटला, हो. मी त्याला विचारलं, ती मैत्रीण तुला काय प्रश्न विचारते? तर तो तेच म्हणाला की माझी मैत्रीण मला म्हणते माझ्यासाठी काय करशील. मग मी मात्र उत्सुक होतो, ह्याचं उत्तर काय? त्यावेळेस त्याने सांगितलं, मी जे दिले उत्तर असं आहे सर. ते उत्तर असं होतं, तिच्यासाठी मी एक दिवस माझं दुकान बंद ठेवायला तयार आहे. मी त्या तरुणाला असं म्हणालो, एक मराठी मुलगा मला म्हणाला की मैत्रिणीसाठी जीव देणारा, आणि तू मारवाडी मुलगा म्हणतोय एक दिवस मी तुझ्यासाठी दुकान बंद ठेवणारा. प्रश्न तोच आहे, उत्तर वेगळं आहे. हे काय आहे? त्यावेळेस तो तरुण मला सांगतो, माझं एक दिवस दुकान बंद करणं म्हणजे जीव देण्या इतकंच महत्वाचं आहे. हे ज्या मुलाला कळतं ते मुलं आयुष्यात यशापासून कधी दूर जात नाही, ही महत्वाची गोष्ट. मग वय प्रेम करायचं आहे, पण मुलानं मुलीवर प्रेम करण्याचं नाही, एखाद्या मुलीनं मुलावर प्रेम करण्याचं वय नाही. वय आपल्या यशासाठी, आपल्या ध्येयावर प्रेम करायचं आहे. आणि म्हणून म्हटलं जातं, प्रेम योगावर करावं, प्रेम भोगावर करावं, पण त्याही पेक्षा अधिक प्रेम त्यागावर करावं, प्रेम त्यागावर करावं. ज्याला ध्येय गाठायचं आहे त्याला त्याग माहिती आहे, ज्याला यश मिळवायचं आहे त्याला आयुष्यामध्ये संघर्ष काय असतो हे माहिती आहे, ज्याला आयुष्यात यशस्वी व्हायचं आहे त्याला या वयामध्ये काय अभ्यास करायचा आहे हे कळतं आहे, ज्याला आयुष्यामध्ये एक मोठी गरुड झेप घ्यायची आहे त्याला या वयामध्ये पाऊल कुठं टाकायचं हे कळतं आहे. ही महत्वाची गोष्ट आहे. 4 दिवसापूर्वी मी कळवणला गेलो होतो. कळवणच्या पुढे एका खेड्यामध्ये माझा कार्यक्रम होता आणि म्हणून मग रस्ता चुकलो की काय असं मला वाटलं. खरं तर 4 दिवसापूर्वी म्हणजे एप्रिल महिन्यातली गोष्ट आहे. उन्हाचाच काळ होता आणि मी एका रस्त्याने चुकलो असं वाटलं. म्हणून त्या बांधाच्या कडेला रस्त्याच्या बाजूला एक झाड होतं, त्या खाली एक तरुण बसला होता आणि त्या तरुणाला मी विचारलं की मी ह्या गावाला चाललो आहे, हा रस्ता बरोबर आहे का? तो म्हटला बरोबर आहे. मी त्याच्याकडे बघत होतो, मला तरुण दिसलेल्या मुलाला मी सहज म्हटलं, अरे उन्हाळ्याचे दिवस आहे, शेतात काम करतोय, या काळामध्ये मुलं परीक्षा देत आहेत आणि तू मात्र गावाकडे शेतात काम करतोय, हे नेमकं काय? त्यावेळेस त्याने मला दिले उत्तर मला महत्वाचं वाटलं. तो म्हटला, मी पुण्या ठिकाणी एका चांगल्या कॉलेजमध्ये शिकायला गेलो होतो, पण दुसऱ्याचं ऐकलं आणि कॉलेज सोडलं. आज शेतात नांगरापलीकडं माझ्या हातात काय नाही आहे. याचा अर्थ असा आहे की कान भरणारे अनेक माणसं भेटतात. कान भरणारे माणसं हे स्वतःच आयुष्य उद्ध्वस्त करतात, दुसऱ्याचंही उद्ध्वस्त करतात. पण एक गोष्ट आपण लक्षात ठेवायची, कान भरणाऱ्यांनी आपला कान खराब केला एवढंच नाही तर आपलं डोकं आणि आपली बुद्धी सुद्धा खराब केली असते. अशा कान भरणाऱ्यांपासून आपण कायम सावध राहायचं, आपण कायम सावध राहायचं. आणि म्हणून अमोल सर म्हटले की कुणी काही सांगेल अजिबात ऐकायचं नाही, आणि ऐकायचंच असेल तर आयुष्याच्या यशाची गोष्ट ऐकायची असते. साधी गोष्ट आहे. रितेश अगरवाल नावाच्या एका पोरानं 1993 मध्ये जन्माला आलेल्या मुलानं या देशातल्या 500 शहरांमध्ये ओये नावाचं हॉटेलचं नेटवर्क सुरू केलंय. विचार करून बघा, कमी वर्षामध्ये दुसऱ्याच्या ठिकाणी काम करणारा, अमेझॉन मध्ये काम करणारा मुलगा सुद्धा स्वतःची नवी इंडस्ट्री तयार करू शकतो. हे कशाच्या बळावर? ही गोष्ट स्वतःच्या आत्मविश्वासावर असते आणि आपण निवडलेल्या अभ्यासक्रमावर असते. म्हणून मी मगाशी पौर्णिमाचं ऐकत होतो, कोमलचं भाषण आपण ऐकलेलं आहे. त्यांची स्वप्न काय होती, त्यांनी मेहनत घेतली. जगात अशी कोणतीच गोष्ट नसते की पहिल्या दिवशी विजा देणारी. मला वाटतं की एकच इंडस्ट्री अशी आहे, हे एकच कॉलेज असं आहे, त्यानं देशातल्या 125 एअरपोर्टशी स्वतःचा अग्रीमेंट केलंय, करार केलंय, आणि ते इन्स्टिट्यूट म्हणजे IIBM कॉलेज आहे. एवढी महत्वाची गोष्ट. मग विचारलेला प्रत्येक विद्यार्थी हा नवं आयुष्य तयार करू शकतो, हे मला महत्वाचं वाटतं. तुम्ही सगळे ABCD शिकले, मी सुद्धा ABCD शिकलो. मी 5वीत असताना ABCD शिकलो. A फॉर ऍपल, B फॉर बॉल, C फॉर कॅट, D फॉर डॉल, E फॉर एलिफंट. कदाचित तुम्ही वेगळं शिकला असाल.
2000 ला पहिलीपासून इंग्रजी आलं. प्राध्यापक रामकृष्ण मोरे सरांनी सांस्कृतिक मंत्री आणि शालेय मंत्री असताना हे इंग्रजी पहिलीपासून आणलं. 2009 ला मुंबईतल्या अंधेरी भागात एका भाषणासाठी गेलो आणि एका पहिलीच्या मुलाला मी सहज म्हणालो, जरा एबीसीडी म्हणतोस का? आणि तो एबीसीडी म्हटला, ए फॉर अमिताभ, बी फॉर बच्चन, सी फॉर कॉर्पोरेशन. हे त्याचं बरोबर होतं, कारण तो मुंबईत शिकत होता. 2019 ला कोरोनाच्या अगोदर मी पुण्यातल्या एका इंग्रजी माध्यमातल्या नर्सरीतल्या मुलाला सहज म्हटलं, जरा एबीसीडी म्हण. तो एबीसीडी म्हणतो, ए फॉर एअरटेल, बी फॉर ब्लूटूथ, सी फॉर चॅटिंग, डी फॉर डाउनलोडिंग, एफ फॉर फेसबुक, डब्ल्यू फॉर वायफाय, वाय फॉर युट्यूब. हे त्याचंही बरोबर होतं, कारण तो इंग्रजी माध्यमातल्या शाळेत आधुनिक काळात नर्सरीत शिकत होता. पण IIBM कॉलेजमधून शिकलेल्या, मग सृष्टी असू द्या, कोमल असू द्या, ऋषिकेश असू द्या, पौर्णिमा असू द्या, त्या कुणालाही विचारून बघा आणि ती बदललेली एबीसीडी अशी आहे, ए फॉर ॲक्युरेसी, बी फॉर ब्रेव्हिटी, सी फॉर क्लॅरिटी, डी फॉर डिसिप्लिन, ई फॉर एक्सलन्स आणि एफ फॉर फोकस. फोकस यशावर केला की समोर यशच दिसतं, फोकस अपयशावर केला की समोर अपयशच दिसतं. आपण खरं तर नेहमी गप्पा मारत राहतो, पण अपयशाच्या गप्पा मारल्यावर यश कधीच येत नाही. म्हणून गप्पाही मारायच्या आहे तर यशाच्या मारायच्या आहे आणि फोकसही करायचा आहे तर यशावर करायचं आहे. हे महत्वाचं आहे. साधी गोष्ट आहे, पावसाळ्याचे दिवस आहे, नदीच्या काठावर उभं राहून बघा. मी 2-4 दिवसापूर्वी इंद्रायणीच्या काठावर होतो. पाऊस येत होता, दुथडी भरून नदी वाहत होती आणि नदीच्या काठावर 4 जनावरं मी पाहिली, ज्यामध्ये गाय, बैल, म्हैस हे प्राणी होते आणि पाणी दुथडीवरून वाहत आहे. नदीला पूर आलाय तरी सुद्धा जनावरं पाण्यात घुसली आणि पलीकडच्या काठावर पोचली. मला प्रश्न पडतो, या जनावरांना प्रशिक्षण कुणी दिलं? या जनावरांना पाण्यात जा आणि पलीकडे पोचाय कुणी सांगितलं? त्यांना एकच कळतं, मला पलीकडे पोचायचंय, माझं ध्येय पलीकडचा तीर आहे. तर आत्मविश्वासानं त्या ध्येयापर्यंत पोचायचं हे प्राण्यांना कळतं. तुम्ही आम्ही तर माणसं आहे, आम्हाला हे कळलंच पाहिजे की आमचं ध्येय आणि तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला काय केलं पाहिजे हे महत्वाचं आहे. कधीतरी तुम्ही एक मुलाची गोष्ट ऐकली असेल. एक छोटा मुलगा 6 वर्षाचा, त्याला पूर्वी संस्कृत शाळेमध्ये टाकायचं आहे आणि टाकण्यासाठी त्याला एका खरं तर आश्रमात आणून टाकलं. 6 वर्षाचा मुलगा आश्रमात आला, वर्ष 10 वर्ष झालं, पण संस्कृत शिकता आली नाही. म्हणून एक दिवस तो विचार करत राहिला की आता मला जगण्यात अर्थ नाही. माझ्या बरोबरची मुलं ही कदम वेगाने संस्कृत शिकली आणि काहीतरी लिहायला लागली, वाचायला लागली, मला हे जमलं नाही. संध्याकाळची वेळ तो विचार करत असताना त्याच्या डोक्यात एक विचार आला की आता जगणं संपून टाकावं, कारण स्वतःत प्रगती दिसत नाही. म्हणून तो आश्रमाच्या बाहेर आला. आसपास एखादी विहीर शोधू लागला, आपली जीवन यात्रा संपवावी असं त्याला वाटलं आणि म्हणून तो आजूबाजूला विहिरी शोधायला लागला. चुकून त्याला एक छोटी विहीर सुद्धा दिसली, पण त्यानं दुसरा विचार केला, आजूबाजूला मी बाहेर पडलोय म्हणून शोधायला कोणीतरी येईलच आश्रमातून, लगेच तर मी सापडेल, त्यापेक्षा दूर कुठंतरी जाऊन मग आत्महत्या करायची. तो चालत राहिला. रात्र होत होती, 12 वाजून गेले होते. पुढे पुढे चालत राहिला, पण विहीर कुठं सापडत नव्हती. इतक्या अंतरापर्यंत येऊन तो पोचला. तेव्हा पहाटेचे 4 वाजले होते आणि गावाकडच्या महिला 4 वाजता विहिरीवर हंडे बादल्या घेऊन पाण्यासाठी पुढे येत होत्या. त्याच्या लक्षात आलं, आता रात्र तर संपत आली, आता जीव देणं अशक्य आहे. आणि म्हणून एका ठिकाणी विहीर पाहिली, तिथपर्यंत तो येऊन पोचला आणि त्या विहिरीच्या काठावर त्या गावातल्या महिला येऊन पोचल्या होत्या, ज्या पाणी शेंदण्यासाठी, त्या विहिरीतलं पाणी काढण्यासाठी बादली टाकत होत्या. बादलीला दोर होता, त्या ठिकाणी तो दोर आहे तो घसरत होता. त्या ठिकाणी दगड होता, त्या दगडाला घासून घासून तो दोर खाली जात होता. पुन्हा ओढताना तो दोर त्या दगडाला घासत होता. त्यानं बारीक पाहिलं, त्या दगडाला खाच पडली होती. जो दगड ज्याला कुणीही मत परिवर्तन करू शकत नाही, तो दगड सुद्धा सातत्याने जर दोर घासला तर तो झिरतो. तो एवढंच नाही तर खास त्याला पडतंय. त्याने विचार केला, दगडात जर बदल होत असेल तर मी तर माणूस आहे. पुन्हा माघार गेला, पुन्हा आश्रमात गेला. त्या दिवसापासून शपथ घेतली आणि संस्कृत मधला तज्ञ झाला. या देशातला नव्हे, जगातला पहिला संस्कृत कादंबरी लिहिणारा तो विद्यार्थी म्हणजे पंडित भानभट्ट होते. त्यांनी ठरवलं, आयुष्य हे विश्वासानं, सामर्थ्यानं आणि ध्येयानं जर प्रेरित होऊन जगलो तर यश मिळवता येतं. हे आम्ही शिकलो पाहिजे. ही महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून आपला आत्मविश्वास, आपली क्षमता ही रुंदावण्याची गरज आहे आणि ते काम इथं आपल्याला करायचं आहे. फुलकर सर असतील, अमोल सर असतील, प्रत्यक्ष मॅडम असतील, अगदी चेअरमन धनंजय सर असतील, हे सातत्याने सांगत असतात की तुम्ही तरुण आहात. मला प्रश्न पडतो, तरुणाची व्याख्या काय? कुणाला तरुण म्हणायचं? 12वी पास झाला फर्स्ट इयरला म्हणून तरुण म्हणायचं का?
डोक्याने मोठा दिसायला लागला म्हणून तरुण म्हणायचं का? शरीर आगडंबापट दिसायला लागलं म्हणून तरुण म्हणायचं का? तरुणाची व्याख्या काय? तरुणाची व्याख्या जर करायची झाली तर ती अशी करावी लागेल, गेलेला भव्य भूतकाळ आणि येणारा अद्भुत भविष्यकाळ यांच्या मधला जो दुवा असतो तो तरुण असतो. ज्याच्या डोक्यात धाडस आणि ज्याच्या मनात विचार आणि कृती यांचं इंद्रधनुष्य तळत असतं तो युवक असतो. एवढंच नाही तर ज्याच्या रक्ताची वळवळ होते, सळसळ होते, पण त्यातून एक चळवळ उभी राहते तो युवक असतो. ज्याला जग बदलण्याची कळकळ आणि समाज बदलण्याची तळमळ असते तो युवक असतो. मला वाटतं IIBM कॉलेजचा युवक हा जग आणि समाज सोडा, फक्त आईवडिलांची तळमळ जरी कळाली ना तरी तो जग बदलू शकतो, ह्याच्यावर माझा विश्वास आहे. जग बदलण्यासाठी अनेक माणसं निघाली पण त्यांनी जग बदललं नाही. पण जी माणसं स्वतः बदलायला निघाली आणि स्वतःच बदल केला त्यांनी जग बदललेलं आहे. म्हणून बदल जगाला करण्यापेक्षा, जगात करण्यापेक्षा स्वतःच बदल करायला शिका. आजचा संघर्ष हे उद्याचं सामर्थ्य आहे. म्हणून विचार बदला, जग आपोआप बदललेलं असेल आणि ते काम तुम्हाला करायचं. पौर्णिमा सारखी मुलगी जर 65 लाखाचं घर बांधत असेल तर संघर्षने सांगितलं, मी पत्र्याच्या घरात राहतो. संघर्ष ज्याच्या नावातच आहे त्याला सांगावं लागणार नाही की तुला संघर्ष करायचा आहे. तुला फक्त एक विचाराची ठिणगी महत्वाची आहे. तुझं आयुष्य बदललेलं असेल. आणि मला असं वाटतं ज्या मुलांना या वयामध्ये की आपल्याला परदेशाची स्वप्न आहे, बघा आपले आईबाप आजी आजोबा विमानात कधी बसले का? अजिबात बसले नाही. गावात 2-4 माणसं चुकून भेटतात, ते कधीतरी दुसऱ्याने तिकीट काढलं म्हणून विमानात बसले. संधी मिळाली कुठेतरी म्हणून विमानात बसले. तुमच्या गावातल्या कुठल्याही माणसाला जाऊन भेटा, कधीतरी चुकून एखादा माणूस, अलीकडे सध्या व्यवस्था वाढली म्हणून विमान जवळ दिसत आहे, पण फक्त वरून विमान चाललं ना की खालून आपल्याला वाटतं विमानात बसलो पाहिजे. पण आपलं विमानात बसण्याचं स्वप्नच काय? आपल्या आयुष्यात रोज विमान यावं असं स्वप्न जर कोण पूर्ण करत असेल तर ते IIBM कॉलेज आहे आणि इथली संस्था आहे. आणि म्हणून तुमच्या आयुष्यातलं वेगळे भारत, आम्ही भारताचे सुपुत्र म्हणतो. भारत या शब्दात ताकद आहे. भा म्हणजे भाड, र म्हणजे रक्तमान रममान झालेला आणि त म्हणजे तपस्वितेत. याचा अर्थ तेजाच्या तपस्वितेत रममान झालेला जगातला सर्वात सुंदर देश हा आपला भारत आहे. ही सुंदर देशाची व्याख्या आहे. पण त्याच्या पलीकडे सुंदर देश म्हणजे काय? तर ज्या देशाला समुद्र किनारा लाभलेला आहे तो देश सुंदर आहे. आपल्या भारताला हा समुद्र किनारा लाभलेला आहे. एवढंच नाही तर ज्या महाराष्ट्रात आम्ही राहतो त्याला सुद्धा समुद्र किनारा लाभला आहे. आणि ज्याला समुद्र किनारा लाभला त्याचं सगळ्यात मोठं सुंदर आणि वैशिष्ट्य काय असेल तर तिथं जहाज, तिथं बोटी, तिथं क्रूज, तिथं शिप चालतात. आणि शिपिंग इंडस्ट्री आज जगातली सगळ्यात मोठी इंडस्ट्री झाली आहे. जगात भारत हा 3 क्रमांकाचा देश आहे. जगातल्या प्रथम 3 मध्ये भारताचं नाव आहे. ते यासाठी ज्या देशातलं एअरलाईन सगळ्यात मोठं आहे आणि ज्यातलं क्रूज सगळ्यात मोठं आहे, जी व्यवस्था शिपिंग आणि एअरलाईनची सगळ्यात मोठी ज्या देशात आहे तो भारतातला जगातला 3 क्रमांकाचा देश आहे. आमचं नशीब एवढं चांगलं त्या 3 क्रमांकाच्या देशात आम्ही आहे. आणि त्याहीपेक्षा आमचं नशीब फार महत्वाचं आहे कारण आम्ही त्या इंडस्ट्रीत प्रवेश करतो आहे. ही महत्वाची गोष्ट असते. आणि म्हणून हे करायचं आहे.